जळगावमध्ये कृषी विभागाकडून रानभाजी महोत्सवाचं आयोजन। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन। महोत्सवाला नागरिकांची मोठी गर्दी। परभणी जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 100 मिलीमीटर पाऊस कमी। शेजारील जिल्ह्यात पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा। नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। पिकाला मोठा धोका होण्याची भीती। शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त। वाशिम जिल्ह्यात 2 दिवसापासून जोरदार पाऊस। मानोऱ्याच्या पिंपरी शिवारात शेतीचं नुकसान। नाल्याचं खोलीकरण न झाल्यानं पाणी शेतात घुसलं। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्याच्या आर्वीत बेलोरा शिवारात अळी आणि रानडुकरांमुळे सोयाबीनचं नुकसान। हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पीक धोक्यात। पुण्यातील शिरूरमध्ये टोमॅटो उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नाही। शहरातील बाजारपेठेत 100 किलोने विकणाऱ्या टोमॅटोची शेतकऱ्यांकडून 50 रुपये किलोने खरेदी। दलाली कमी करून शेतकऱ्याला थेट फायदा मिळावा अशी मागणी। नाशिकच्या मालेगावसह परिसरात मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव। पावसानं उघडीप दिल्यानं पिकावर फवारणी करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात काल जोरदार पाऊस। चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। नदी काठावरील शेती पिकं खरडून गेली। नंदुरबार जिल्ह्यात महिन्याभरापासून पावसाची दांडी। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठं संकट। महिन्याभरात 29% पाऊस झाल्याची माहिती। धुळे जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यानं कपाशी पिकावर अनेक ठिकाणी मावा रोगाची लागण। 10 ते 12 दिवसात पाऊस न आल्यास नुकसान होणार। शेतकरी हतबल। नाशिकच्या लासलगाव जवळील शिवनदीतील जलपर्णीवर ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी। फवारणीमुळे जलपर्णी जळण्यास सुरुवात। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरालसी गावात शेतातून अचानक धूर आणि गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सोलापुरात उजनी धरण 100% भरलं। 3 जिल्ह्यांच्या पाण्याची चिंता मिटली। पुण्यातील जोरदार पावसामुळे उजनी धरण भरलं। पुण्यात खडकवासला धरण साखळीत 9 दिवसात किरकोळ वाढ। खडकवासला धरणाचा पाणीसाठा 58.16% तर खडकवासला धरण साखळीचा पाणीसाठा 88.47%। विदर्भात होत असलेल्या पावसामुळे जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हत्तूरच्या पाणलोट क्षेत्रातही वाढ। हत्तूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। तापी नदीत पाण्याचा विसर्ग। चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ धबधबा प्रवाहित। सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून धबधब्याकडे पर्यटकांची गर्दी। अमरावती जिल्ह्यातील 56 पाणी प्रकल्पांमध्ये 54% जलसाठा। मागच्या 3 दिवसातील पावसामुळे अप्पर वर्धा धरणातील जलसाठा 65% पोहोचला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेचं गोंदिया जिल्ह्यात आगमन। गोंदिया शहरात रॅली काढत लोकांना मंडल यात्रेबद्दल दिली माहिती। महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार। निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य। मागाठाणे विधानसभेत शिवसेनेला मोठा धक्का। आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय सुभाष येरुणकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। वैद्यनाथ बँक निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंनी मतदानाचा हक्क बजावला। परळीतील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात मतदानाचा हक्क बजावला। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई। सूर्यप्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीनं खाद्य टाकल्याची माहिती। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक। भाजपनं केलेल्या आंदोलनाविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। जळगावच्या 40गाव एसटी आगारात 5 नवीन एसटी बस दाखल। आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते नवीन एसटी बसचं पूजन करून लोकार्पण। मंगेश चव्हाण यांनी चालवली बस। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणार। आमदार जयंत पाटील यांच्याकडून घोषणा। 40 वर्षात ही सद्बुद्धी का सुचली नाही। महेशकुमार कांबळे यांची जयंत पाटलांवर टीका। अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्याकडून मनोज जरांगेंचा सत्कार। मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा। नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजुरी। सांगलीत काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार। खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून मनोज सरगर यांची ओळख। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील जोर गावाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट। विविध योजनांच्या दाखल्याचं वाटप करत आदिवासी लोकांच्या नृत्यात सहभागी।
अकोल्याच्या श्री क्षेत्र धारगड यात्रा रविवारपासून सुरू, सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मेळघाटातील खटकाली गेटवरून शिवभक्तांना प्रवेश असणार। बीडच्या खडकवाडीतील पूर्ण रस्त्यावर फुलांची आरास, 7 क्विंटल फुलांची उधळण करत महंत काशीनाथ महाराज यांचं जंगी स्वागत, अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता। बीडच्या आष्टीतील खडकवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता, महंत काशीनाथ महाराजांचं जंगी स्वागत, जेसीबी मधून फुलांची उधळण करत केलं स्वागत। सांगलीच्या तुरची गावात सरपंचांकडून गाढवाची पूजा, निवेदन देऊनही गावाला स्वतंत्र तलाठी मिळत नसल्यानं सरपंचांनी गाढवासोबत साधला संवाद। जळगावच्या वरण गावात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र उभारण्याला गती, मंत्री संजय सावकर यांनी पाहणी करत घेतला आढावा। वाशीमध्ये गणेशोत्सवाची लगबग, पीओपी मूर्तीवरील बंदी उशिरा उठल्यानं मूर्तिकारांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याचं मत, यंदा बाजारात मूर्तींची कमतरता, मूर्तींची किमती वाढल्या। कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर 11 आणि 12 ऑगस्टला तातडीनं संवर्धन प्रक्रिया, या दिवशी भाविकांना अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही, पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसारच प्रक्रियेचा निर्णय। शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्य दिनी अनोखं आंदोलन केलं जाणार, शक्तीपीठ नको असा नारा देत आंदोलन केलं जाणार। शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शेतात तिरंगा फडकवला जाणार, शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शेतातच मेळावे देखील घेतले जाणार। नांदेडमध्ये दिव्यांग बांधवांचं आमदारांच्या घरासमोर भीक मागू आंदोलन, आमदारांकडून आंदोलकांसोबत रक्षाबंधन साजरं, राखीव निधी खर्च करण्याचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांचं आश्वासन। गोंदियाच्या वडेगाव रेल्वे इथल्या महिलांचा पंचायत समितीच्या आम सभेत घागर मोर्चा, गेल्या 20 वर्षापासून वडेगाव वासियांना 20 वर्षापासून पिण्यासाठी बोरवेलवर अवलंबून राहण्याची वेळ। नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनचा आजपासून शुभारंभ, वंदे भारत ट्रेनला वर्ध्यातही थांबा, वर्धा रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनचं जोरदार स्वागत। अमरावतीच्या बडनेरा रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा, खासदार अनिल बोंडेंचं, बळवंत वानखडे, आमदार रवी राणांसह अनेक नेते उपस्थित। नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, उड्डाणपूल किंवा बायपास करा, वाहनधारकांची मागणी, मंत्री छगन भुजबळ यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र। साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीत अपहार झाल्याप्रकरणी ग्रामसेवक निलंबित, सरपंच अपात्रतेचा निर्णय विभागीय आयुक्त घेणार। परभणीच्या सेलूमधील रवळगावमध्ये शेतकऱ्याचं अन्नत्याग आंदोलन, सेलू तालुक्यातील 60 गावांमधील शेतकऱ्यांना पाणी आणि 24 तास वीज देण्याची शेतकऱ्याची मागणी। नाशिकच्या वडनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू, मनसेकडून प्रशासनाविरोधात आंदोलन करत घटनेचा निषेध व्यक्त। बीडच्या खडकवाडीतील पूर्ण रस्त्यावर फुलांची आरास, 7 क्विंटल फुलांची उधळण करत महंत काशीनाथ महाराज यांचं जंगी स्वागत। जळगावच्या वरण गावात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र उभारण्याला गती, मंत्री संजय सावकर यांनी पाहणी करत घेतला आढावा। गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन निर्वाह भत्ता सरकारनं अडवला, 4 महिन्यापासून राज्यातील 4000 विद्यार्थी अडचणीत, निर्वाह भत्ता जमा करण्याची मागणी। परभणी शहराच्या मध्यवस्तीतील अतिक्रमण काढण्याची मागणी, सुभाष रोड परिसरात मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे परिसरात दुर्गंधी, वारंवार मागणी करूनही मनपानं दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप। हिंगोलीत गुडघाभर पाण्यातून काढावी लागते अंत्ययात्रा, कळमनुरीच्या धोबीघाट परिसरात नाल्यावर पूल नाही, नगर परिषदेच्या सार्वजनिक स्मशानभूमी रस्त्यावरील प्रकार, पुलाची उंची वाढवून देण्याची ग्रामस्थांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील नवगावमध्ये स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचा संताप, स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झाल्यानं ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच ठेवला मृतदेह। नांदेडच्या शिवाजीनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची चाळण, रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहनधारकांची गैरसोय, खड्ड्यातून रस्ता काढताना नागरिकांची तारेवरची कसरत। परभणी गंगाखेड महामार्गावरील पुलावर मोठे खड्डे पडल्यानं प्रवाशांच्या जीवाला धोका, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक धोकादायक, स्थानिकांकडून तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं नाशिक शहरातील वाहतुकीत बदल, सीबीएस ते टिळकवाडीपर्यंतचा रस्ता 1.5 दिवस बंद असणार, रस्त्यावरून केवळ बस सेवेला वाहतुकीची परवानगी। दुचाकीवरून विद्यार्थी आणि पालकांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारेमधली घटना, पूल कधी होणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष। सोलापूरच्या माढ्यात तहसीलदारांवर हल्ला करणारे आरोपी 3 दिवस उलटूनही मोकाटच, आरोपींना पकडण्यात कुर्डुवाडी पोलिसांना अपयश।
चंद्रपूरमध्ये ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, भीषण अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू. चिमूर तालुक्यातील रामपूर गावाजवळची घटना. नंदुरबारच्या शहाद्यात महिलेची छेड काढणाऱ्या गावगुंडांचा माज पोलिसांनी उतरवला. दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाची पोलिसांकडून धिंड. शहराच्या मुख्य रस्त्यावर आरोपीला माफी मागत फिरवलं. TV9च्या बातमीनंतर चंद्रपूर पोलिसांची पोलसा गावातील जुगार अड्ड्यावर कारवाई. पोलीस विभाग मनोरंजन क्लबचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवणार. पिंपरी चिंचवडमध्ये मोटरसायकल चोरांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम. पोलिसांकडून 16 गुन्ह्यांची उकल. सराईत चोरांकडून 8,25,000च्या 15 दुचाकी जप्त. यवतमाळच्या वसंतनगरमध्ये गोळीबाराची घटना. गोळीबारात 1 जण जखमी. पोलिसांकडून एका संशयिताला अटक. परिसरात गोळीबार झाल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. वर्धेच्या हिंगणघाटमध्ये दागिने चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात. दुचाकीवर ठेवलेली बॅग आणि पर्स अज्ञात चोरट्यानं लांबवली. हर घर तिरंगा निमित्तानं केडीएमसी पालिकेची सायकल रॅली. 200हून अधिक सायकलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग. आठवड्यातून 1 दिवस सायकल उपक्रमाची अंमलबजावणी होणार. आयुक्तांची माहिती. भंडाऱ्यात मुस्लिम लायब्ररी चौकात 2 जणांची धारदार शस्त्रानं वार करत हत्या. 4 आरोपींना पोलिसांकडून अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कराडच्या मलकापूरमध्ये एक देशी बनावटीचं पिस्तूल जप्त. एकाला ताब्यात घेतलं. गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांची कारवाई. गोंदियाच्या देवरी आमगाव मार्गावर कारच्या धडकेत एकाचा मृत्यू. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. प्रकाश लक्ष्मण सोनटक्के असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. नांदेडच्या भोकरमध्ये आमदार भीमराव केराम यांच्या गाडीची दुचाकीला धडक. अपघातात सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. गडचिरोली ट्रक अपघातात 4 मुलांच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला 48 तासांनंतर अटक. सुनील मारगाय आणि प्रवीण कोल्हेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पुण्याच्या आंबेगावमध्ये सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या. राहत्या घरात स्नेहा झगडे हिनं केली आत्महत्या. सासरच्या लोकांविरोधात स्नेहाच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप.